आता दिव्यांगांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। बातमी आहे ठाण्यातनं। वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टिहीनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो। कधी अन्य व्यक्तीवरती अवलंबूनही राहावं लागतं। तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवरती प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक म्हणजेच हँडिकॅप ॲक्सेसिबल सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाठ यांनी दिली आहे। ठाण्यामध्ये नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे। 3 हात नाका नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूर बावडी, माजीवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवरती वाहनं येतात। ह्या जंक्शनवरती सिग्नल यंत्रणा असली तरी सुद्धा डोळस व्यक्तीला सुद्धा रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावं लागतं, तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतातच। तेव्हा दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक म्हणजेच हँडिकॅप ॲक्सेसिबल सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे। यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार आहेत। जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केले असणार आहेत आणि तिथल्या पोलवर सुद्धा बीपर असणार आहेत। हो, आपल्याकडं महानगरपालिका आणि आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल म्हणजे हँडिकॅप ॲक्सेसिबल सिग्नल ज्याला म्हणतो आपण त्याला, तर तो आपण 3 हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत। माझ्या माहितीप्रमाणे तो भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होत आहे। तो बीपर बेस्ड असणार आहे आणि बीपर जसं याला बीपर असतं, आपण हँडिकॅप चा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बीपर असतं त्या प्रकारचं बीपर त्या ठिकाणी असणार आहे। ते सांगेल की इथं आपल्याला थांबायचं नाही थांबायचं, ते अण्णांनाच आपल्याला कळेल, आपल्याला कळणार नाही ते। ब्रेल लिपीमध्ये सुद्धा काही हो, ब्रेल लिपीमध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकतं की बीपर वाजल्यानंतर त्यांना लक्ष दिलं, नंतर त्यांनी ब्रेल लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नक्की त्यांना कोणत्या दिशेने जायचंय। आता सध्या आपण प्रायोगिक तत्वावर 3 हात नाका या ठिकाणी करत आहोत। मी आताच सांगितलं होतं की बीपर आणि ऍक्सेसिबल आहेत, म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहेत त्या ठिकाणी त्यांना रॅम्प, छोटे छोटे रॅम्प केलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी जायचं आणि प्रत्येक पोलला तो बीपर असणार आहे।